नक्की श्रीमंत कोण, असं या व्हिडिओचं मी शीर्षक देतो आहे. खूप मोठा पाऊस, सगळीकडे हाहाकार आणि अनेक ठिकाणी भारतामध्ये या नैसर्गिक आपत्तीचा कहरच कहर आपल्याला पाहायला मिळाला. अर्थात जेव्हा जेव्हा अशी मोठी संकटं येतात, मग तो भूकंप असो, समुद्रात उठलेल्या वादळामुळं पावसाचं प्रमाण वाढलेलं असो, सुनामीच्या लाटा असो किंवा अजून कोणतीही नैसर्गिक आपत्ती. आता आपत्ती व्यवस्थापन हा एक आपल्या भारत सरकारकडं कक्ष नक्की असतो, प्रत्येक राज्याकडं असतो. जेव्हा आपल्याला हवामान खात्याकडनं असे काही अंदाज येतात, त्यावेळेस ताबडतोब आम्ही सगळ्यांनी बघितलं आहे, NDRF, SDRF या टीम अगदी त्वरेने नेमल्या जातात. ज्या ज्या ठिकाणी मानवी वस्तीला धोका आहे तिथून या सगळ्या लोकांचं स्थलांतर करण्यात येतं तात्पुरतं. त्यांच्यासाठी शेल्टर्स बांधली जातात, त्यांच्यासाठी काही शाळा रिकाम्या केल्या जातात, त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था केली जाते. यासाठीचा सरकारकडं एक निधी कायमचा असतो. ही एक शासन चालवण्याची एक पद्धती आहे. भारत सरकारकडं पण असतो, देशव्यापी स्तरावर तेही मदत करत असतात, आणि राज्यामध्ये कुठे काही झालं तेव्हासुद्धा सेंट्रल मिनिस्ट्री पण मदत करते, आणि मग राज्याच्या कोशातून पण असा हा निधी वळवला जातो. मानवतेच्या दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टी करणं अगदी क्रमप्राप्त आहे. ज्याप्रमाणे आपल्याला कुटुंबावरती जर एखादं काही संकट आलं, तेव्हा जशी आपला कुटुंबकर्ता इतर लोकांची जशी आत्मीयतेने काळजी घेतो, तीच भूमिका या राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला पार पाडावी लागते जेव्हा जेव्हा अशी नैसर्गिक आपत्ती येऊन कोसळते तेव्हा. अर्थात कधीकधी मग आपला कुटुंबकर्ता एकटा अपुरा पडतो, किंवा लोकांना हे दिसतं की अरे ह्याच्या एकट्याच्याने होणार नाही हां. तेव्हा मग काय होतं, 4 नातेवाईक आपल्याला, 4 मित्र असे कोणीतरी आपल्याला मदतीचा हात देतात. इन द सेम वे जो काही महाराष्ट्रामध्ये पुराचा हाहाकार माजला, जे काही पंजाबमध्ये लाखो हेक्टर जमिनी, अगदी काही ठिकाणी गुडघ्या एवढं पाणी, काही ठिकाणी जमिनी वाहून गेल्या, काही ठिकाणी मानवी वस्तीचा संपर्कच तुटला. मग तिथं सगळे आर्मी, NDRF, SDRF या सगळ्या टीम कार्यरत झाल्या. त्यांनी लोकांचे जीव वाचवले. काही ठिकाणी मनुष्यहानी झाली आहे, वित्तहानी भरपूर झाली आहे. आता जेव्हा अशी नैसर्गिक आपत्ती मोठ्या प्रमाणात येते, तेव्हा त्या निसर्गाच्या पुढं मानव अतिशय क्षुद्र आहे हे वेळोवेळी त्या निसर्गाने आपल्याला सांगितलं आहे. तरीसुद्धा आपण त्या निसर्गाच्या चक्रामध्ये लुडबुड करणं काही सोडत नाही, किंवा त्या निसर्गाला ओरबाडणं कधी बंद नाही झालं. पैशाचा हव्यास, सुबत्तेचा हव्यास या सगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत. मग याच्या पलीकडे जाऊन मी जेव्हा आत्ता असं सांगतो आहे की जेव्हा 4 नातेवाईकांना वाटतं की अरे इसके अकेले के बस की बात नाही, तसंच ज्या ज्या दानशूर व्यक्तींना वाटतं की सरकारला आता काहीतरी मदतीची गरज आहे, आणि मग सरकारकडं हा मदतीचा ओघ सुरू होतो. आम्ही पाहतो की अक्षय कुमारनी पंजाबसाठी 5 कोटी रुपये दिले. असे अनेक दानशूर, सगळ्यांची काही नामावळीची मी यादी नाही घेऊ शकणार. मध्यंतरी मी सांगितलं की श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी ट्रस्ट यांनीसुद्धा 10 लाखापर्यंत मदत दिली चीफ मिनिस्टरच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी या कोशात. त्याच पद्धतीने आत्ता अलीकडे मी ऐकतो आहे की पुण्यातला चितळे उद्योग समूह, त्यांनी 1 कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधी यासाठी दिले. आता कोणी म्हणतील की वारेमाप कमवतात,
बायवेज वापरतात, मग देणग्या देतात, त्यांचं काय हा कौतुक करतो. प्रश्न त्यांनी कसा कमावला याचा नाही आहे. ते एक यशस्वी उद्योजक आहेत. चितळे हा त्यांनी एक ब्रँड तयार केला आहे. त्याच्यामागं त्यांची बुद्धिमत्ता आहे. त्यांच्या 3 पिढ्यांचे कष्ट डोळ्यासमोर दिसतात. आणि देण्याची दानत असलेल्या प्रत्येक व्यक्तीचं निदान मी तरी माझ्या मते वैयक्तिकरित्या मी नेहमीच कौतुक करत असतो. कौतुकास पात्र आहेत ती. खिशातले 10 रुपये कोणाला न देण्याची प्रवृत्ती असलेल्या माणसांनी अशा थोर व्यक्तींबद्दल तरी कुठलीही मतं प्रदर्शित करू नयेत. जर तुमच्या हातून साधी 5-10 रुपयाची पण चॅरिटी होत नसेल तर तुम्हाला कोणालाही बोलण्याचा काहीही अधिकार नाही. आणि मी ॲटलिस्ट 5-10 रुपयाची तरी चॅरिटी करत असतो म्हणून तितक्या अधिकारवाणीने बोलतो आहे. त्यामुळं काहीही न करता जे कोणी माझ्याकडे बोट दाखवतील किंवा जे कोणी अशा व्यक्तींना काही नावं ठेवत असतील तर ते साफ चुकीचं आहे, इतकंच मी त्यांना प्रांजळपणे सांगतो. नक्की श्रीमंत कोण असं हे जे मी शीर्षक देतो आहे, तर ही जी दानत दाखवणारी माणसं आहेत, स्वतःच्या कमाईतला हिस्सा कुठे ना कुठे संकटात सापडलेल्या लोकांसाठी देणं. दुसरा एक मी उल्लेख करू शकतो की आज निवृत्त सैनिक लोक म्हणजे आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्समध्ये आपली सेवा बजावून 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष ज्या ज्या पद्धतीने पोस्ट मिळत गेल्या त्या पद्धतीने त्याचा कालावधी वाढत जातो, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. त्या निवृत्त झालेल्या लोकांच्या संघटनेने सुद्धा आव्हान केलं त्यांच्यातल्या सर्व निवृत्त सैनिकांच्या परिवारांना, आणि जे काही डेली नीड्सला लागतं, ज्याला आपण किराणा किट असं म्हणू, कित्येक जिल्हा परिषदांनी, सोलापूरच्या जिल्हा परिषदेने एका किटमध्ये साधारणतः 1200 रुपयाचं सामान, अशा किट याचंसुद्धा पूरग्रस्तांसाठी वाटप केलेलं ऐकतोय मी. म्हणजे प्रशासन तर करतच असतं, त्यांच्या कर्तव्य भावनेतनं नक्की करत असतं. पण तुम्ही आणि आम्ही नागरिक म्हणून जो आपला संकटात सापडलेले आपले भाऊ बहीण आहेत त्यांना आपण कुठेतरी मदतीचं बोट दिलं पाहिजे, ही प्रवृत्ती वाढीस लागायला पाहिजे, असं चित्र सध्या आहे. आता मुद्दा हा आहे की नक्की श्रीमंत कोण हा विषय मी जेव्हा मांडतोय तेव्हा आम्ही एक 10-12 लोकांनी ठरवलं की आपल्या परीने आपण पण मदत पाठवायची आहे. आणि अशी प्राथमिक चर्चा करायला मी जेव्हा एका मित्राच्या घरी गेलो, अर्थात काही संस्थांकडं छोटी छोटी देणगी देऊन मी याच्यामध्ये सहभाग तर नोंदवलेला होताच, पण जेव्हा चला जवळचे मित्र आपण काही करायचं ठरतं आहे तर इथेसुद्धा आपण भाग घेऊ, अशा इराद्याने मी त्या मीटिंगला गेलो. एका मित्राच्या घरी हॉलमध्येच मीटिंग सुरू होती आणि स्ट्रिक्ट वॉर्निंग केली होती मित्राला आम्ही की घरी काहीही करायचं नाही. जो काही अर्धा कप चहा आपल्याला प्यायचा आहे तो आपण बाहेर जाऊन पिऊ, फक्त आपल्याला डिस्कस करण्यासाठी तुझ्या हॉलमध्ये आपण जमतो आहे. आम्ही 8 लोक जमलो. अर्थात तो ग्रुप नंतर आम्ही मोठा केला, बऱ्या पद्धतीने आम्ही मदत पाठवली. पण त्या दिवशी जो किस्सा घडला तो महत्त्वाचा आहे. आमची चर्चा सुरू असतानाच सगळं ठरलं की कशा पद्धतीने आपण आणि कुठं मदत पोचवायची आहे हे सगळं ठरलं. त्यानंतर मग कॉन्ट्रिब्युशनचा विषय निघाल्यावर कॉन्ट्रिब्युशनसुद्धा ठरलं आणि मग अजून फंड्स रेझिंगसाठी काय काय करता येईल तेही करायचं ठरलं. जेव्हा कॉन्ट्रिब्युशनचा विषय चालू होता तेव्हा त्याच्या घरी काम करणाऱ्या, फरशी पुसण्याचं आणि झाडण्याचं काम करणारी एक स्त्री होती, मध्यम वयाची, साधारण 50 ते 60च्या या वयातली. त्या ताई हॉलची फरशी पुसू का म्हणून मित्राला विचारत होत्या. आम्ही सगळे तसे कॉर्नरलाच बसलेलो होतो बैठकांवरती. तो म्हणाला, काय नाही पुसलीत तरी चालेल ताई, एखादा दिवस गॅप घेतली तरी चालेल किंवा पुसायची असली तरी आमचं काही ऑब्जेक्शन नाही. तर त्या ताईंनी गॅप घेणं पसंत नाही केलं. त्या फरशी पुसत, झाडत वगैरे, तिथं झाडायला आल्यानंतर फरशी पुसली आणि थोड्या थोड्या जुजबी आमच्या गप्पा चाललेल्या त्यांच्या कानावर पडत होत्या. त्या किचनमध्ये गेल्या आणि माझ्या मित्राच्या पत्नीला त्यांनी सरळ सांगितलं की ताई, आपल्या दादा आणि त्याच्या मित्रांचं काहीतरी चाललं आहे, मदत निधी द्यायचं, मदत करायची,
म्हणून तिने कनवटीत खोवलेले 10-10च्या 8 नोटा काढल्या आणि त्या पत्नीला द्यायला लागली. तेव्हा ते पत्नीच्या डोळ्यात पाणी आलं, माझ्या मित्राच्या बायकोच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी हात धरून त्या बाईंना, त्या ताईंना हॉलमध्ये आणलं आणि डोळ्यात पाणी काढून तिने माझ्या मित्राला सांगितलं की अरे बघ काय म्हणतायत ताई, त्यांनासुद्धा तुमच्या मदत निधीमध्ये खारीचा वाटा उचलायचा आहे म्हणतात. हे बघ, त्यांनी त्याच्या कनवटीला खोवलेल्या सगळ्या 10च्या नोटा काढल्या आणि मला दिल्यात. अक्षरशः मित्रांनो डोळ्यात पाणी आलं माझ्या. आणि तेव्हाच कळलं की जगामध्ये मनाची श्रीमंती असलेली ही गरीब माणसंच किती मोठी आहेत. आम्ही सगळ्यांनी मिळून विनयशीलतेने त्यांच्या त्या 10-10च्या नोटा त्यांच्याकडे परत दिल्या आणि मी सत्वर मित्राला म्हणलं, हे बघ म्हणलं, मी आपल्या ग्रुपला एक वेळ कमी कॉन्ट्रीब्युशन देईन, पण माझ्यातर्फे आज या ताईंना एक 500ची नोट भेट म्हणून मी देऊ इच्छितोय. त्या ताईंच्या चरणाला स्पर्श केला आणि मी त्यांना त्यांच्या मुठीमध्ये त्या घेत नसतानासुद्धा एक 500ची नोट कोंबली. कारण आपल्याकडं जे आहे ते सर्व आपण संकटात सापडलेल्या लोकांसाठी देऊ शकतो, देऊ करतो. हा मनाचा मोठेपणा बघून मला त्या ताईंच्या मनाच्या श्रीमंतीला सॅल्यूट केल्याशिवाय राहवलं नाही. आत्ता तुमच्यासमोर हा विषय मांडतानासुद्धा माझ्या डोळ्यात पाणी आहे, माझ्या आवाजात आपोआप गहिवर आला आहे. याच्यावरून ते दृश्य तुमच्या डोळ्यासमोर उभं राहिलं असेल आणि तुमचीसुद्धा मानसिकता नक्कीच बदलेल. तर जगामध्ये अशी जेव्हा संकटं येतात तेव्हा स्वतःचं स्वत्व किंवा स्वतःकडं काय आहे किंवा स्वतः किती गरिबीत आहोत, दारिद्र्यात आहोत याचा विचार न करता मदतीचे हात पुढे येतात. आणि अशा पद्धतीने जर मुख्यमंत्री कोशामध्ये निधी येत असेल आणि त्यामध्ये जर पुन्हा पुढे जाऊन भ्रष्टाचार होत असेल तर तुम्ही मला सांगा, त्या भ्रष्टाचारांना कोणत्या प्रकारची शिक्षा द्यायची हो आपण? लाज वाटते, लाज. आणि मनस्वी चीड येते. अशा मदतीच्या पैशातसुद्धा जर पुढे भ्रष्टाचार झालेलं आपल्याला जर ऐकू आलं ना, तर मात्र त्यांना मानसिकरित्या माझ्या मनातनं कधीही माफी नाही. या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये अनेक प्रकारे पैसा येऊन पडतो आहे. फक्त मी आपल्या चीफ मिनिस्टर साहेबांना आणि संबंधित मंत्र्यांना, अधिकाऱ्यांना अतिशय कळकळीने नम्र विनंती करेन, ज्यासाठी जनतेकडनं हा पैसा येतो आहे त्याच्यामध्ये मी सांगितलेल्या उदाहरणासारखी घरकाम करून पोट भरणाऱ्या किंवा मजुरी करून पोट भरणारे अनेक गरीब लोकांचा पैसुद्धा आहे. त्यामुळे या पैशाचा योग्यरित्या विनियोग व्हावा. चितळेंसारखे अनेक कॉर्पोरेट सेक्टरमधली लोक त्यांचा दानशूरपणा दाखवतात. टॅक्सेशनच्या बाबतीत त्यांना नियमातनं जी काय सूट मिळते ती मिळावी, त्याबद्दल काही म्हणणं नाही. त्यांच्या मनातली ही जी दानत आहे, संकटात सापडलेल्यांना मदत करण्याची प्रवृत्ती, ती प्रवृत्ती महत्त्वाची आहे. आणि सध्या तरी मी त्या प्रवृत्तीलाच करोडो प्रणाम करतो. आणि माझ्या मित्राच्या घरच्या त्या ताईंनी जी काही तत्परता दाखवली, जे काही कानावर पडलं त्याच्यातनं त्यांनी सारांश काढला की कुठंतरी आपला दादा आणि त्याचे मित्र एक चांगलं काम करत आहेत आणि ते एकत्रच सगळ्यांनी पैसे गोळा केलेत, मग आपण पण का नाही मुंगीचा वाटा, खारीचा वाटा उचलायचा, असं 5 मिनिटात त्यांच्या मनामध्ये क्लिक होणं आणि त्याची अंमलबजावणी त्यांनी लगेच करणं. गरीब माणूस श्रीमंत माणसांसारखा हातचे राखून कधीही कोणाला मदत करत नसतो, याची प्रचिती मला अनेक वेळा आलेली आहे. आणि हीच माणसं मला वेळोवेळी काही ना काही शिकवण देऊन गेली आहे. त्याच्यामुळं त्या ताईंनासुद्धा मी करोडो प्रणाम करतो. त्यांना भावी आयुष्यात कोणत्याही अडचणी येऊ नयेत. आणि त्यांना अडचणी आल्यास तर मी माझ्या मित्राला सांगितलं आहे, या ताईंना कोणत्याही अडचणीत तू जेव्हा जेव्हा मदत करशील तेव्हा मला पण हाक मार. डेफिनेटली अशा लोकांसाठी हा प्रवीसुद्धा
नेहमीच तत्परतेने हजर राहण्याचा नक्की प्रयत्न करतो. मित्रांनो, खरी श्रीमंती ही त्या ताईंच्या मनात मला दिसली. आणि असे अनेक लोक आहेत आपल्या या भारत देशात, अनेक लोक आहेत. आणि अशा लोकांचा गैरफायदा 1965च्या युद्धाच्या वेळेस आव्हान केलं गेलं महत्त्वाच्या व्यक्तीकडनं, आणि गरिबांनी दिलेलं सोनं नाणं, अंगावरचे दागिने याचीसुद्धा लूट केली गेली असा इतिहास आहे. त्याच्यामुळंच मी नम्र कळकळीची पुन्हा एकदा विनंती करतो, असा जमा झालेल्या पैशाचा विनियोग फडणवीस सरकार अतिशय योग्य रीतीने डोळ्यात तेल घालून योग्य त्या ठिकाणी हवी तेवढी मदत नक्की पाठवतील. आणि नंतर कुठलाही ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला नाही असंच ऐकिवात आलं पाहिजे. याच विनंतीसह या व्हिडिओत पुन्हा एकदा त्या ताईंच्या आणि त्या ताईंसारख्या अनेक गरीब लोकांच्या मानसिक श्रीमंतीला कडक सॅल्यूट करतो आणि या व्हिडिओत इथंच थांबतो.